नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र। मित्रांनो, काल तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे मी आज उद्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातला माझा दुसरा व्हिडिओ, कालच मी सांगितलं होतं की नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा व्हिडिओ घेऊन उद्या तुमच्यापुढे येणार आहे। तो शब्द मी पाळतोय आणि आज मी कुठल्याही राजकीय घटनेचं विश्लेषण करणार नाही आहे। मी तुम्हाला एक मनापासून आवाहन करणार, एक मराठी माणूस म्हणून, एक मराठी कार्यकर्ता म्हणून, एक मराठी माणसाच्या सांस्कृतिक आर्थिक उन्नतीसाठी कार्य करणारा एक सामान्य कार्यकर्ता या नात्याने मी तुम्हाला एक अपील करणार आहे। कालच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भारतीय जनता पार्टी, RSS आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे अनाजी दत्तो, आधुनिक अनाजी दत्तो यांचं दळिद्री राजकारण आणि ह्यांना राजकारणातनं हाकलून द्यायला पाहिजे आणि ती एक संधी आपल्याला दर 5 वर्षांनी मिळते। ती तुम्हाला बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे। त्या दिवशी तुम्ही मशाल या चिन्हावर तुमचं मत देऊन ते कर्तव्य पार पाडण्याचं मी तुम्हाला आवाहन केलं होतं। आज ह्या सर्व राजकीय तमाशामधील गेले 10 वर्ष जी बजबजखोरी महाराष्ट्रामध्ये बाजली आहे, त्यातले 2 दुसरे खलनायक, एक म्हणजे एकनाथ शिंदे आणि दुसरे म्हणजे नारायण राणे यांनी जे गेल्या 10 वर्षामध्ये राजकारणाची पातळी इतक्या खालच्या स्तराला आणून दिली की कुठल्याही एखाद्या सुशिक्षित माणसाला राजकारण म्हणजे खरंच घाण आहे हो, ह्याच्याकडे कधी जायलाच नाही पाहिजे या क्षेत्रामध्ये, अशीच भावना तो करून त्याचं पुढचं आयुष्य या राजकारणी लोकांना म्हणजे मैदान मोकळं करून देईल असं मला वाटलं। तर मूळ मुद्द्याकडे येऊया की एकनाथ शिंदे कोण आहे? तो एकनाथ शिंदे काल परवापर्यंत त्याला कोण ओळखत पण नव्हतं। कुठल्याही माणसाने कुठल्याही प्रोफेशनमध्ये राहून, कुठल्या व्यवसायामध्ये राहून स्वतःची रोजीरोटी कमावणे हा अजिबात गुन्हा नाही। मग तो एखाद्या कंपनीचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असू दे, CEO असू दे, अथवा एखादा मोटर चालक असू दे, एखादा ड्रायव्हर असू दे, एखादा रिक्षा चालक असू दे किंवा ऑफिसमधला प्यून असू दे, त्याच्यामध्ये मान खाली घालण्यासारखं कुठलीही गोष्ट नाही। पण तुम्हाला नशिबाने एखादी मोठी व्यक्ती तुम्हाला त्याचं बोट धरून तुम्हाला पुढे घेऊन जातो आणि अशा एका स्तरावर नेऊन सोडतो की जग तुमचा हेवा करेल। आणि एवढं झाल्यानंतरही तुम्ही ज्याचं बोट धरून तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलात त्याच्याच पाठीत खंजीर खुपसता, या गोष्टीला काय म्हणायचं बरं? तेही सगळ्या गोष्टी नियतीवर सोडून द्यायच्या की त्याला सामाजिक जीवनामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे त्याला सामाजिक जीवनातनं हद्दपार करायला पाहिजे। अशी ही दोन्ही कॅरेक्टर्स आहेत, एक एकनाथ शिंदे आणि दुसरं म्हणजे नारायण राणे। ठाण्यामध्ये कुठल्याच्या छोट्याशा गावामध्ये ते स्वतःचा रोजीरोटीचा व्यवहार करत होते, रिक्षा चालवायचे। मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे, कळलं ना? ते मानाने स्वतः मेहनत करून स्वतः रिक्षा चालवून स्वतःचं घर चालवत होते, ही अभिमानास्पद गोष्ट होती आणि आहे पण त्यानंतर ते राजकारणात आले, शिवसेनेच्या राजकारणात आले, एकनाथ म्हणजे पुढे आनंद दिघेंच्या सहवासामध्ये आले आणि त्यांचं नशीब फळफळलं, कळलं की नाही? त्यामुळे तिथे ते एकनाथ म्हणजे आनंद दिघेने त्यांना नगरसेवक केलं, ठाणे महानगरपालिकेने विरोधी पक्षनेता केलं। पुढे आनंद दिघेंच्या निधनानंतर बाळासाहेबांनी आणि विशेषतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना ठाणे जिल्हा प्रमुखाची अशी महत्त्वाची जबाबदारी दिली। त्यावेळेला देखील या एकनाथ शिंदेला कोण ओळखत नव्हतं, याला कोणी ओळखत नव्हतं, कळलं की नाही? आणि त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची काम करण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे का बरोबर आहे याचं विश्लेषण आता करण्याची ही वेळ नाही। पण ते ज्याच्यावर विश्वास टाकतात त्याला ते पूर्णपणे मोकळीक देतात आणि त्याच्या दैनंदिन कारभारामध्ये, दैनंदिन त्याच्या वर्तणुकीमध्ये, दैनंदिन संघटन चालवण्याच्या संदर्भात ते कधीही इंटरव्ह्यू करत नाहीत, कधी त्याच्यामध्ये बाधा आणत नाही। आणि त्याचाच फायदा घेऊन एकनाथ शिंदेंना त्यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये मोकळीक दिली, त्याही सांगतील तेच ते शब्द मानले। याच्यामुळे नकळतच सर्व शिवसैनिकांमध्ये अशी भावना निर्माण झाली की एकनाथ शिंदे मोठे आहेत, एकनाथ शिंदे मोठे आहेत, शिवसेना मातोश्रीवर त्यांना फार मान आहे। त्यानंतर मातोश्रींनी त्यांना, उद्धव साहेबांनी त्यांना आमदारकी दिली, ते आमदार म्हणून निवडून आले। 2014मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळेला ते पहिल्यांदाच मंत्री झाले, त्यांच्याकडे एक महत्त्वाचं खातं दिलं गेलं। या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काही मोठं म्हणजे एक कार्यक्षम मंत्री म्हणून काही दिवे लावलेत अशातला काही भाग नाही।
कळलं की नाही. एक सर्वसामान्य मंत्री जसं काम करतात तसंच ते करत होतं. त्यांना ते कळत होतं का नाही कळत याचे देखील कोणी याचं विश्लेषण कोणी केलं नाही. पण एखाद्या माणसाच्या रक्तामध्येच गद्दारी असते, तशीच एकनाथ शिंदे यांच्या रक्तामध्ये गद्दारी होती आणि आहे. त्यामुळे 2014 ते 2019मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री आणि विशेषतः उद्धव ठाकरे कुटुंबियांची बदनामी करण्याचं जे षडयंत्र नेमलं आणि त्यानुसार तो मुलुंडचा नागडा पोपट आणि नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र अशी जी फौज तयार केली ठाकरेंची बदनामी करण्यासाठी, ती बदनामी असल्यामुळे शिवसेनेलाच विरोधी पक्षनेत्याची आणि विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागली आणि विरोधी अघोषित विरोधी पक्षनेते म्हणून उद्धव ठाकरे यांनी ती 2014 ते 2019च्या दरम्यान ती अघोषित विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी फार कार्यक्षमपणे सांभाळली. ठाकरे कुटुंबीय आणि BJP, ठाकरे कुटुंबीय आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मोठी वैचारिक दरी निर्माण झाली. रिलेशन्स, त्यांचे नातेसंबंध बिघडले आणि कारणच आणि देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना, उद्धव ठाकरे, मातोश्री आणि ठाकरे कुटुंब यांना वेळोवेळी अपमानित करण्याची त्यांनी आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांनी एकही संधी दवडली नाही. ही गोष्ट मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या सर्व सदस्यांना माहीत होतं, पण यांच्यापैकी एकानेही कधी ब्र काढला नाही किंबहुना एकनाथ शिंदे सारख्या मंत्र्यांनी तर देवेंद्र फडणवीस यांची ऑफ द रेकॉर्ड समझोताच करून टाकला होता, कळलं की नाही. त्यामुळे ते सुखाने 5 वर्ष मंत्री म्हणून राहिले. 2019 साली बंद खोलीतील राजकारणात दिलेला शब्द न पाळल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भाजपशी फारकत घेऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मुख्यमंत्रीपदावर ते आरूढ झाले, कळलं की नाही. आणि त्यांना मुख्यमंत्री व्हायचंच नव्हतं. शरद पवारांच्या आग्रहाखातर आणि त्यांच्याबरोबर असलेल्या सिनियर लोकांच्या आग्रहाखातर त्यांची मनात इच्छा नसताना देखील, त्यांची प्रकृती साथ देत नसताना देखील त्यांना ती मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यावी लागली. त्या काळात देखील ते एकनाथ शिंदे यांचंच नाव पुढे करत होते की ह्यांना एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करा म्हणून, कळलं की नाही. आणि पण शरद पवार आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्याला विरोध केला, कारण त्यांना एकनाथ शिंदे म्हणजे एक मंत्रिमंडळातील एक सदस्य, अत्यंत ज्युनियर, ह्याच्या हाताखाली आम्ही त्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये त्याच्या हाताखाली आम्ही एवढे सिनियर म्हणजे ज्यांनी जे 15 आणि 20 वर्ष उपमुख्यमंत्रीपदापर्यंत देखील काम केलं, अशा लोकांनी काम करण्यास नकार दिला. त्यामुळे शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांच्या आग्रहाखाली उद्धव साहेब तिथे मुख्यमंत्री झाले. पण या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये उद्धव साहेबांनीच त्यांच्यामध्ये हवा भरत एकनाथ शिंदेंना फार मोठ्या लेवलवर आणून ठेवलेलं होतं आणि त्यांचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी प्रपोज केलेलं असल्यामुळे त्यांच्या डोक्यात हवा शिरली, महत्त्वाकांक्षा निर्माण झाली. आणि त्याच महत्त्वाकांक्षा खरं तर तुम्ही जेव्हा शिवसैनिक असतात ते तुमच्या मनात अशा मुख्यमंत्री म्हणजे अशी महत्त्वाकांक्षा येताच कामा नये. जेव्हा तुम्हाला कळलं, जेव्हा फॅक्ट्स कळले तुम्हाला की नाईलाजास्तव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ती मुख्यमंत्रीपदाची खुर्ची स्वीकारली, अशा वेळेला तुमच्यावर काहीतरी मोठा अन्याय झाला. तुमच्यावर अन्याय होण्याचा प्रश्नच कुठे होता. तुमची तर लायकी साधी आमदार होण्याची नव्हती. तुम्हाला आमदार बनवलं, मिनिस्टर बनवलं आणि तुम्हाला मुख्यमंत्री एक टर्मचा आमदार, एक टर्मचा मंत्री याची ॲडमिशन लगेच दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होण्याची, हे राजकारणात शक्य आहे का? हे कोणी सिनियर जे वरिष्ठ राजकीय नेते किंवा विश्लेषक आहेत यांनी ही गोष्ट कधी मान्य करणार आहेत ते? पण ह्या संधीचा, याच मूर्ख महत्त्वाकांक्षेचा फायदा आणि राजकारणात ठाकरे कुटुंबाने यांना जी मोकळीक दिली होती, खुला हात दिला होता, त्याचा वापर करून ठाणे जिल्ह्यामध्ये स्वतःचं आर्थिक साम्राज्य निर्माण एकनाथ शिंदेने केलं होतं. करोडो रुपयाची मालमत्ता त्यांनी जमवली होती, कळलं की नाही. आणि त्यांच्या काही खाजगी जे सचिव आहेत त्यांना फक्त एक दिवस ईडीने आत घेतल्यावर त्यांना त्याबरोबर एकनाथ शिंदे घाबरले आणि त्याबरोबर त्यांची महत्त्वाकांक्षा देखील त्या लोकांनी त्याला फोडणी घातली. फडणवीसांनी उडी घालून ते रात्रभर त्यांनी ज्या 100 बैठका केल्या त्याच्यामध्ये ते प्रत्येक वेळेला कधी मिरचीची फोडणी दे, कधी आणखीन मिरीची फोडणी दे, कधी काळ्या मिरीची दे, कधी लवंगाची दे, अशा निरनिराळ्या प्रकारच्या 100 प्रकारच्या फोडण्या देऊन त्यांना त्यांची महत्त्वाकांक्षा त्यांनी प्रज्वलित केली.
आणि त्याचा परिणाम म्हणून इकडे एका बाजूला ईडीची भीती आणि दुसऱ्या बाजूला असलेली आपण जे आर्थिक महासत्ता आर्थिक हे जमवलं होतं त्याची ते गमावण्याची भीती ध्यानात ठेवून आणि आयतं मुख्यमंत्रीपद मिळते तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेने आपल्याला कुठून कुठे आणून ठेवलं आहे याचा यत्किंचितही विचार न करता त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अत्यंत गंभीररित्या आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून सर्व 40 लोकांना लप-छप सुरत, त्यानंतर आसाममध्ये त्यांना घेऊन गेले, त्यांना गुवाहाटीला घेऊन गेले, त्यानंतर त्यांना गोव्यामध्ये घेऊन आले, गोव्यातनं लपवून त्यांना मुंबईत आणलं, असा बदमाशगिरीने गद्दारी करून आणि सर्व आमदारांना जवळजवळ 50-50 कोटी रुपयाचं कॅश देण्याचं आमिष दाखवून त्यांनी शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला. असा हा आधुनिक महाराष्ट्रातील एक मोठा गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे. लायकी नसताना आमदारकी, लायकी नसताना मंत्रिपद आणि लायकी नसताना मुख्यमंत्री पद मिळवणारा हा आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील मोठा गद्दार आहे. आणि या अशा गद्दाराला अद्दल घडवण्यासाठी कळलं की नाही, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पैशाचा ओघ वाहून त्यांनी ठाणा कल्याणच्या सीट जिंकल्या आणि त्यांना काय 7 सीट मिळाल्या, ते बीजेपीच्या मतामध्ये जिंकल्या. कळलं की नाही. आता बीजेपीने त्यांची पात्रता काय आहे हे अमित शहानी आता ऑलरेडी त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे मी त्या संदर्भातला एक व्हिडिओ अगोदरच करून ठेवलेला आहे इलेक्शनच्या अगोदर की या विधानसभेच्या इलेक्शननंतर एकनाथ शिंदेंचा फुगा फुटणार, त्याची लिंक माझ्या याच्यामध्ये मी दिलेली आहे, तो व्हिडिओ बघा. ते भाष्य करून ठेवलं आहे. एकनाथ शिंदेंची राजकीय कारकीर्द ही उद्या 20 तारीखपासून संपण्याला कायमची सुरुवात होणार आहे. तेव्हा मला तुम्हाला आवाहन करायचं आहे की तुमचं जर खरंच मराठी संस्कृतीवर प्रेम असेल, तुमचं जर खरंच बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल तुमच्या मनात आत्मीयता असेल, उद्धव साहेबांनी जो चांगल्या रीतीने मुख्यमंत्रीपदाची जे कारकीर्द दाखवली, त्यांनी कर्तृत्व, याच्यावर तर तुमचा विश्वास असेल, त्यांच्या विरुद्ध त्यांच्या पाठीत ह्या लोकांनी जो खंजीर खुपसला याबद्दल तुमच्या मनात आणि बुद्धीमध्ये जर तिडीक असेल, तर उद्या होणाऱ्या इलेक्शनमध्ये एकनाथ शिंदे यांचे सर्व उमेदवार हिरारीने पुढे येऊन मतदान करून पाडा, असं विनम्र आवाहन मी तुम्हाला करतोय. दुसरे नारायण राणे हा तर आधुनिक इतिहास या महाराष्ट्राच्या राजकारणामधले जी घाणेरडी व्यक्तिमत्व आहेत, घाण आहे, चिखल आहे, अशी जी 3 व्यक्तिमत्व आहेत गेल्या 10 वर्षात जी आपल्याला प्रकर्षाने जाणवली. त्यातलं एक म्हणजे अनाजी दत्तो, देवेंद्र फडणवीस, दुसरा एकनाथ शिंदे आणि तिसरा नारायण राणे आणि त्यांचे 2 नाकर्ते नालायक दोन्ही मुलगे. अरे आज त्या आमच्या वानखडेने, अशोक वानखडेने नारायण राणेचं काही ठेवलं नाही. हा थापाचा फंटर आणि त्याची सगळी हिस्ट्री त्यांनी बाहेर काढली आहे. थापाच्याकडे चहा आणून देणारा माणसाला थापाने त्याच्यात तो युनियनमध्ये ॲक्टिव्ह होता म्हणून त्याला नारायण राणेला इन्कम टॅक्समध्ये शिपाईची नोकरी दिली. तिकडनं त्याला त्यांनीच थापाच्याच रेकमेंडेशनवर त्याला शिवसेनेचं शाखाप्रमुख आणि पुढे नगरसेवक पद मिळालं. त्यानंतर त्यांनी स्टोरी सांगितली की थापाला बाळासाहेब ठाकरे खरं तर VSTचं अध्यक्षपद देणार होते, पण त्याच्यावर गँगस्टरचा थपका आल्यामुळे त्यांनी नकार दिला आणि त्यांनीच त्याच्या रेकमेंडेशनवरच या नाऱ्याला VSTचं अध्यक्षपद मिळालं आणि तिकडनं तो साहेबांच्या नजरेत आला. पण काय मोठा फकी मारतोय, दुसऱ्या बाता मारतोय की मी शिवसेनेमध्ये 40 वर्ष काढली, 50 वर्ष काढली, मी शिवसेनेला पुढे आणली. अरे तू होताच कुठे? तुला 19 तू नगरसेवक किंवा VST कमिटीचा अध्यक्ष बनेपर्यंत साहेब तुला नावाने ओळखत पण नव्हते. हे अशोक वानखडेंनी सांगितलं, तुला ओळखत पण नव्हते. मग तू शिवसेना मोठी करणार कुठे? तू 1989ला आमदार झालास, तुला आमदार केलं, त्यानंतर तुला मिनिस्टर केला, त्यानंतर तुला महाराष्ट्राच्या दुर्दैवाने तू मुख्यमंत्री झालास. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्याशी गद्दारी करून तू काँग्रेसमध्ये गेला 16 किंवा 17 आमदारांना काहीतरी घेऊन. तिकडे पण तेच केलं तू. सोनिया गांधींनी लढला, तुझ्या ढोंगणावरती सोनिया गांधी लात मारणार होती, तिची माफी मागून तू तुझं मंत्रिपद टिकवलं काँग्रेसमध्ये. परत काँग्रेसची गद्दारी करून तुझ्या सगळ्या फाईल्स अमित शहानी तुला दाखवल्या. नाऱ्या तुझ्या क्रिमिनल केसेसच्या सगळ्या फाईल्स आणि तुझे आर्थिक गैरव्यवहार म्हणजे शहानी तुला शहानी दाखवल्या आणि त्याच्या ॲक्शन होईल त्याला घाबरून तू BJPमध्ये गेलास. ते पण तुला 2 वर्ष रडवलं त्याने, कळलं ना. प्रचंडप्रमाणे अपमानित तुला केलं. त्या अपमानाचं या नाऱ्याला काही सुखदुःख नाही. आणि तिकडे तुला नेलं, तुला त्यानंतर रडत म्हणत तुला खासदारकी दिली, त्यानंतर तुला मंत्रिपद दिलं. ते फक्त ध्येय होतं की तू शिवसेनेला अंगावर घेऊन हे करायचं. पण काय केलं?
त्यांची खात्री झाली की तू शिवसेनेला पण लढू नाही शकत आणि शिवसेनेचं काय तू वाकडं करू शकत नाहीस आणि तू करू शकलाच नाहीस, कळलं की नाही. यामुळे तुला शेवटी तुझं मंत्रिपद पण गमवावं लागलं. याला काय येत आहे मी त्याला काय येत आहे, मी त्याचं हे करीन मी त्याचं हे करीन, त्याला असा मारीन. अरे तू कोणाला मारलं काय, तुला गावची धमकी आली तर बाळासाहेब ठाकरेंनी तुला वाचवला होता. हे काय लोकांना माहिती नाही, आम्हाला आमच्या सगळ्या सैनिकांना सगळ्यांना तुझी माहिती आहे. तू दुग्ध विकास मंत्री होतास त्यावेळेला तुला कशा रीतीने साहेबांनी वाचवलं हे सर्व जगाला माहिती आहे. आणि असा हा अत्यंत महाराष्ट्रातला म्हणजे कृतज्ञपणाचा कळस राजकारणातला कोण असेल तो म्हणजे नारायण राणे, कळलं की नाही. ह्या माणसाला बाळासाहेबांनी काय द्यायचं करून दिलं, सगळं दिलं. मुख्यमंत्री पद भारताच्या पंतप्रधान पदानंतर सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात शक्तिशाली असं पद कुठलं तर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद या माणसाला दिलं. आणि तिकडेच गद्दारी करून हा तिकडनं गेला आणि गेली. त्याचं सर्वायवल जिनच शिवसेनेला रोज शिव्या घालणं, उद्धव बाळासाहेब ठाकरेंना शिव्या घालणं, ठाकरे घराण्याला शिव्या घालणं, मातोश्रीमधल्या नको त्या कपोल कल्पित कथा जनतेचं पत्रकार परिषदेमध्ये सांगणं, ह्याच्यापेक्षा त्याचं काहीही कर्तृत्व कधी नव्हतं आणि नाही. त्याचं कर्तृत्व काय ते लोकसभेमध्ये बघितलं ना. एखाद्या तरुण मुलींनी त्याला एक इंग्रजीमध्ये प्रश्न विचारला, याला कळतच नाही नाऱ्याला. म्हणजे शेवटी सभापतींनी तो हिंदी कन्वर्ट करून सांगेल ट्रान्सलेट करून सांगेल तरी पण याला कळत नाही. हा भलतीच उत्तरं देत आहे म्हणून त्याच्या डोंगरावर लाद घातली आता मोदींनी, याला काय येत नाही म्हणून. आणि बोलताना पत्रकार परिषदेमध्ये काय मी याचं असं करतो, याला काय कळतं नाही, त्याला काय करत आहे. लोकांच्या कोकणामधल्या जमिनी खाल्ल्या याला. गेल्या वेळेला जो पडला त्याचं कारण ते होतं, जमिनी घ्यायच्या, लोकांना थोडंफार त्यांच्या हाताला लावायचं आणि बाकीचे पैसे द्यायचेच नाही. म्हणजे मी बिझनेस करून पैसा कमवला. अरे तू कशा रीतीने नाऱ्या पैसा कमवला हे काय लोकांना माहिती नाही का? सगळ्यांना माहिती आहे. आणि काय म्हणतो सांगतो, माझ्या पोरं माझी अशी शिकली आहेत आणि तशी शिकली, लंडनला गेली, अमेरिकेत गेली. माणूस लंडन आणि अमेरिकेमध्ये शिकून आला म्हणून तो कधी नारोबा, तो कधी सुसंस्कृत होत नाही. तो कशा रीतीने जनतेसमोर स्वतःला प्रेझेंट करतो, काय रीतीने बोलतो, बोलताना त्याची भाषाशैली काय आहे, तो कुठले शब्द वापरतो, त्याचं जनमानसामध्ये त्याचा कारभार तो कशा रीतीने करतो, याच्या बेसिसवर तो माणूस सुशिक्षित आहे, सुसंस्कृत आहे ठरवलं जातं. आणि ह्या क्रायटेरियावर तुम्ही तिघंही, तुम्हाला 4 आणि 5 मार्क पण 100पैकी कोण देणार नाही. हे पण मी तुला सांगतो. तुझा एखादा प्रेज करणारा माणूस आहे, त्याला तू पैसे दिलेस तरी तो तुला काही सुसंस्कृत म्हणणार नाही, तुला आणि तुझ्या मुलाला. तर मित्रांनो सांगायचं काय की येणारी जे उद्याची इलेक्शन आहे, नारायण राणेचे दोन्ही चिरंजीव कोकणामधून उभे राहिलेत. कोकणामध्ये पैशाचा ओघ घालतायत, रतीब घालतायत. त्या पैशाला भरू नका. उद्या होणाऱ्या इलेक्शनमध्ये ही महाराष्ट्राच्या राजकारणातली दलदल, चिखल, घाण अशी ती 3 व्यक्तिमत्व आहेत. त्यातील दोघांबद्दल मी आत्ता बोललो. यांना जर राजकीयदृष्ट्या हद्दपार करायचं असेल तर उद्याच्या संधीचा तुम्ही फायदा उठवा, न चुकता, न कंटाळता, अत्यंत स्वाभिमानपणे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती आणि बाळासाहेब ठाकरेंबद्दल असलेलं प्रेम तुम्हाला व्यक्त करण्याची संधी उद्या मिळणार आहे. ती दौडू नका. हक्काने, प्रेमाने शिवसेनेच्या म्हणजे मशाल या चिन्हावर, आणि शिवसेनेचा जिथे कॅन्डिडेट नाही तिकडे महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर ते त्यांचं बटन दाबून महाविकास आघाडीला उद्या विजयी करा आणि विशेषतः शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा, असं कळकळीचं विनम्र आवाहन मी तुम्हाला करतो. मित्रांनो, तुम्हाला जर माझं हे म्हणणं पटलं असेल तर त्याबद्दलचे तुमचे रिॲक्शन माझ्या चॅनलवर नोंदवा. हा माझा व्हिडिओ व्हायरल करा. माझा जो चॅनल आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र या पॉलिटिकल चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ सगळ्यांची शेअर करा. आजच्या रात्रीमध्ये न कंटाळता, न घाबरता हा मित्र मैत्रिणी, नातेवाईक, राजकीय मित्र, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सर्वांना व्हिडिओ शेअर करा, त्यांच्याशी शेअर करा, जेणेकरून उद्याच्या मतदानामध्ये याचं प्रतिबिंब कळेल. आणि शनिवारी मी पहिल्यापासून सांगतो तसं एकनाथ शिंदे, नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रातल्या चिखल अत्यंत दुष्टबुद्धीचे, अत्यंत कपटी अशा हे राजकारणाला हा चिखल आहे या तिघांच्या रूपाने साचलेला आहे गेल्या 10 वर्षामध्ये, दूर करणार असं मी तुम्हाला विनम्र आवाहन करतो. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत प्लीज टेक केअर.